ये भाई साहब कडक एक नंबर. आता जंगलातून आपलं असं जायचं इथं वाट आहे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? सुशांत ना. तर आज आपण आलो आहे कातलधारा वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही या कातलधारा वॉटरफॉल कसं यायचं आणि काय तिकीट आहे सगळं या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर जास्त वेळ नका होता, चला व्हिडिओला सुरुवात करूया. गाईस आपण कातलधाराच्या ट्रॅक पॉईंटला आलेलो आहे आणि इथून आपला ट्रॅकिंग स्टार्ट होणार आहे. इथे 50 रुपीज पर हेड चार्जेस आहे. तुम्ही इथे बाईक वगैरे पार्क करू शकता. आणि इथला साईनमध्ये तुम्हाला सांगतो हे बघा, ते 2 आंब्याचे झाड आहेत आणि त्या आंब्याच्या झाडामधून आपला ट्रॅक सुरू होणार आहे. इथं ट्रॅक तुझं किती किलोमीटरचा आहे असा अंदाजे? सरळ जाऊन राईट घ्या पहिला आणि तिथं 2 शॉप आहेत. हां सरळ खाली उतरायचं. ओके. किती किलोमीटर असतात? 3-4 2 किलोमीटर. थँक्यू. सो गाईज हा ट्रॅक फक्त 2 किलोमीटरचा आहे आणि अंदाजे 1 तास लागणार आहे आपल्याला खालती पोहोचण्यासाठी कातलधाराला. मित्रांनो पुण्यापासून 75 आणि मुंबईपासून किमान 80 किलोमीटर असणार आहे कातलधारा ट्रॅक. जर तुमच्याकडे स्वतःची बाईक असली तर तुम्ही मॅपवरती कातलधारा टाका. तुम्ही इझिली जे राजमाचीचा ट्रॅक आहे तिथं येऊन पोहोचू शकता. पण जर तुमच्याकडं बाईक नसेल आणि तुम्ही समजा ट्रॅव्हलने येत असाल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे लोणावळा. आणि लोणावळापासून तुम्ही समजा काय प्रायव्हेट रिक्षा वगैरे केलं तुम्हाला ते अर्धवट सोडणार आहे. तिथं तुम्हाला ट्रॅक करता यावं लागेल. नाही तर दुसरं ऑप्शन आहे की डायरेक्ट लोणावळापासून तुम्हाला ट्रॅक करावं लागेल 10 किलोमीटर. एक नंबर खतरनाक असा व्ह्यू आहे. मित्रांनो 10 मिनिटाच्या ट्रॅक नंतर ना इथं आपल्याला पाठी एक शॉप दिसते आणि ते शॉपचं ऑपोजिट बघा. तिथे एक वाट जाते. त्या वाटेतून जायचं आपल्याला आणि सगळीकडे असं हिरवगार झालेलं आहे. त्यामध्ये असा हा बारीक टप टप पाऊस पडत आहे. एक नंबर व्ह्यू वाटत आहे बाबा. म्हणजे नादच विषय हार्ड झालेला आहे भावना ट्रॅक. आणि या जंगलामध्ये आपण सोलो ट्रॅक करताय मित्रांनो. सोलो तसं सोलो आपण म्हणतोय पण लोक आहेत तिथे. सो एवढं काय नाही. आणि जागोजागी बघा एवढं मी म्हणतो ना पाणी बॉटल्स वगैरे दिलेलं आहे. साईन आहे तुम्ही पाणी बॉटल्स फॉलो करा. आणि जागोजागी रिबिन दिलं असणार आहे म्हणजे बांधलेलं असणार झाडाला ते फॉलो करून आपल्याला उतरायचं आहे खालपर्यंत. तिथं गावकऱ्याने ना बऱ्यापैकी एक वाट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही आत्ताशी वाट केलेली आहे चिखलाने. जी दुसरीकडे वाट होती ती थोडी रिस्की असल्याने त्यांनी ही बऱ्यापैकी चांगली वाट केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे असं आपल्याला उतरत जायचं. आणि दुसरी जी पहिली वाट होती ती ही होती. सो या कातलातून यायचं होतं त्या कारणाने त्याने आता नवीन वाट केलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही वाट वगैरे भटकला आहे जंगलामध्ये तर जास्त काय नाही करायचं आहे. जिथे तुम्हाला कचरा दिसेल त्या रस्त्याने जायचं आहे. कचरा म्हणजे माणसं जाणारच आहे ऑब्व्हियसली. बस एवढंच आहे सोपं. तर मित्रांनो इथं आल्यावरती आपल्याला अजून 2 वाटा दिसणार आहेत. एक त्या साईडला वाट जाते ती जाऊ नका. पण जे गावकरी आहेत त्यांनी बरोबर खूप चांगल्या प्रकारे इथं जे जंगल होतं ते कापलेलं आहे आणि अशा बॉटल्स लावल्या आहेत. सो तुम्ही इझिली म्हणजे तुम्हाला कळून जाईल की रस्ता एक्झॅक्टली कुठं आहे आणि तुम्ही भटकू शकणार नाही या जंगलामध्ये. आणि फक्त उतार आहे मित्रांनो. निस्ता उतार आहे. हे बघा निस्ता उतार आहे आणि ते उतरतच जायचं आहे. आता बघू आपण फक्त उतरतो येताना आपले काय हाल होणार आहे ते बघूया. कारण कसं ह्युमिड खूप आहे गरम खूप होतं त्या कारणाने. झरा एक याचा साईन बोर्ड लक्षात ठेवा. आणि झराच्या ऑपोजिटच आपलं असं खालती जायचं. तिथे एक टायर आहे तिथे टायरचं स्ट्रेट जायचं आपल्याला खालपर्यंत. एक नंबर घनदाट जंगल आहे. देवकुंडला कसं गेलं तर त्याच्यापेक्षाही जास्त घनदाट जंगल आहे. कारण इथं कसं सूर्याची किरणं पोचत नाही आणि पूर्ण असा काळोखच वाटत आहे. आणि ह्या जंगलातून आपण सोलो चाललेला आहे. बरं झालं याने पाणी बॉटल ठेवलेले आहेत याचं साईन. नाही तर जर समजा कोण न्यू व्यक्ती आला तर या जंगलामध्ये सपला म्हणजे गेला समजा कुठं ना कुठं ते भटकत राहील तो. येस ओके. हे बघा मित्रांनो अशी वाट केली त्याने गावकऱ्यांनी. खूप चांगली गोष्ट केली ही. अरे भाई साहेब हे काय आहे? महाराष्ट्राचं ॲमेझॉनचं जंगल आहे मित्रांनो. ॲमेझॉनचं जंगल आणि पक्ष्यांचा आवाज. हे बघा एक शांती आहे. म्हणजे शहरापासून दूर निवांत आपलं एक स्पेस आणि पीस असतं ना ते. हे बघा ते परत एक म्हणजे रोप बांधलेलं आहे. हे बघा म्हणजे ढग आहेत ना ते गडगड करत आहेत. म्हणजे लवकरच पाऊस होणार आहे. अजूनपर्यंत मला धबधब्याचा आवाज तर नाही आलेला आहे पण तरी बघू. 1 तास म्हटलं आहे त्यांनी. अजून आपल्याला 20-25 मिनटं झाले असेल ट्रॅक करून. अजून आपला अर्धा तासाचा ट्रॅक बाकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे तिथं जर जपून जावं लागणार आहे. का सांगा सगळीकडे हिरवगार झालेलं आहे आणि साप वगैरे असतात. त्या कारणाने कसं पायाकडे लक्ष ठेवा. आणि जर तुम्ही सोलो येत असेल तर कसं 360 नजर ठेवावं लागणार आहे. कारण कसं आहे कुठूनही काही होऊ शकतं ना. त्यासाठी रिस्क आहे पण
रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणतात ना. सो तसंच चालू आहे आपल्यासोबत. सो काहीच इथे खूप साऱ्या वाट्या आहेत, पण मला तर स्टेटस वाटते. कारण कसं आहे, जे पायवाटा केलेत ना, सो पायवाट्याची फुटप्रिंट तर दिसते की लोक चालले आहेत म्हणून. सो त्यालाच आपण फॉलो करत जायचं आपल्याला कातलधारा वॉटरफॉल. भाई साहब वाटतं एक नंबर आहे. आणि त्यामध्ये हा ट्रॅक विषय हॅड. मित्रांनो तुम्हाला कसा व्ह्यू वाटते नक्की कळवा मला कमेंटद्वारा. हा व्ह्यू कसा आहे तुम्हाला वाटतोय. तर मित्रांनो आपण ह्या वाटेतून आलेलं आहे आणि इथं नंतर आलं तर मी कन्फ्यूज झालो यार. म्हणजे वाट जायचं कुठं, मला वाटलं इथून जायचं का काय. कारण 2 मिनटं माझेच समजलं जाऊ काय इथून जायचं कसं. त्याच्यानंतर बाबा इथं बघितलं, हा बा इथं आहे वाट. कारण त्याने इथं पाणी बॉटल असं लावलेलं आहे. तर मी 2 मिनटं माझीच. तर मित्रांनो आपल्याला धबधब्याचा आवाज तर येतोय, पण एक्झॅक्टली कुठे आहे. ओ हो म्हणजे समोरच आहे बघा. दिसतोय का माहीत नाही, पण या झाडाच्या मागच वॉटरफॉल आहे. तर तोच असणार आहे कातलधाराचा वॉटरफॉल. तर चला पाटकन जाऊ आपण त्या जागेवरती. चला. तर मित्रांनो हा आहे कातलधारा वॉटरफॉल आणि असा खालती पडतोय जरा. तर गाईज जर आपण कातलधारा वॉटरफॉल आहे त्याच्या जरा जवळ जाऊ आणि जवळ व्ह्यू बघू कसा येतो. अरे भाई साहब कडक एक नंबर. ते आता जंगलातून आपलं असं जायचं. इथं वाट आहे बघा, हे वाटेतून आपलं असं जायचं. आणि जर खालती बघाल तर पूर्ण दरीच आहे, दरी. मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कातलधारा वॉटरफॉलच्या एकदम जवळ आणि असला वारा मारतोय भाई खतरनाक. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे वॉटरफॉलच्या खालती. इथून एक वाट आहे, त्या वाटेतून आपल्याला खालती यायचं आणि आपण पोहोचलो तिथे त्या जागेवरती. मित्रांनो हा बघा व्ह्यू आहे कातलधाराचा आणि हा खालचं पाणी. चला मित्रांनो आता आपण जाऊया खालती. कातलधारा वॉटरफॉल इथून पडते त्याच्या खालती आणि अशी वाट आहे बघू शकता. तर दगडातून खाली उतरत जायचं आपल्याला. कडक कडक व्ह्यू आहे मित्रांनो, कडक. तर मित्रांनो तिथं पाणी पडत आहे, त्या धबधब्याच्या खाली जाऊ जरा. तिथून नंतर आपल्याला परत खालती जायचंय. मला ओरडावं लागणार आहे कारण माझ्यापेक्षाही धबधब्याचा आवाज जास्त येतोय. तर मित्रांनो कसलं बघताय तुम्ही, पाणी पडते वरून आणि हा व्ह्यू आहे तो एक नंबर. तर मित्रांनो आता या धबधब्याच्या मागे जाऊ. तिथे एक जागा आहे तिथं बसू आपण. मित्रांनो गुहा समजू शकता तुम्ही, वरून असं पाणी पडतंय आणि त्याच्या मागं आपण थांबलेलो आहे. आणि या साईडचा व्ह्यू बघा, क्लास आहे मित्रांनो, क्लास एक नंबर. मित्रांनो हा व्ह्यू बघा, खतरनाक पाणी पडत आहे वरून. तर मित्रांनो इथं खूप पाणी पडत आहे, त्यासाठी बघा स्लिपरी खूप आहे. तसं खालती जाणार नाही तुम्ही, पण कसं आहे थोडं रिस्क आहे. जे दगड वगैरे आहेत तिथं आरामात साठून जाणार. खाली जाणार म्हणणार नाही तुम्ही, तर रिस्क. आता आपण या पाण्यातून खाली उतरायचं आहे कारण खूप जोरदार पाणी पडत आहे आणि आपल्याला तो वाकून वाकून जावं लागणार आहे. कारण जर वरून काही वस्तू आली तर नाही डोक्यावर पडू शकते. क्लास बाय क्लास. खूपच स्लिपर आहे मित्रांनो, खूपच. तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही कातलधारा वॉटरफॉल आणि इथला 360 व्ह्यू. पाणी खूपच मारत आहे, तोंडावरती पाणी मारतंय. तर मित्रांनो इथून आपण नाही जाऊ शकणार. ते बघा इथे एक नवीन उतरून खाली जावं लागणार आहे. मित्रांनो आपण खालीनं उतरलेलो आहे. मित्रांनो मागे बघा हा भन्नाट व्ह्यू आहे असा आणि या साईडला थोडे मित्र भेटले त्यांच्यासोबत. याच मित्रांनो पाण्याला आपण पोहोचलो आहे कातलधाराच्या हल्दी.
खूप स्लिपरी झालेलं आहे आणि ते पाय ठेवताना जपून पाय ठेवावं लागेल तुम्हाला. पाणी जास्त नाही मित्रांनो, मी फ्लो बघू शकता, पण तरी रिस्क नाही घ्यायचं आपल्याला. आता आपण एकदम जवळ जाणार आहे, कसं जाणार एकदम जवळ. आणि आपण पाणी पण तुम्ही बघू शकता एवढा जास्त आहे. हे बघा जास्त वॉटर फ्लो आहे, त्यासाठी थोडं रिस्क आहे. चौकात घ्या, काळजी घ्या स्वतःची. खतरनाक आहे बघा. जायचं आपल्याला. We did it! Yeah! So मित्रांनो, finally! आपण पोहोचलो आहे कातळझाडाच्या वॉटरफॉल खाली. असं वाटते बाहुबलीसारखे, तुम्ही वाटते एकदम बाहुबलीसारखे. तर मित्रांनो, खालती पाणी खजूर आहे, पण जो वरून पाणी पडतंय बाहुबली. त्यामागे एक केव आहे, तर त्या केव मध्ये जाऊया आपण आणि बघूया तिथून व्ह्यू कसा दिसतो का. आपल्याला बघू तिथे जायला जमतं का, तर जास्त रिस्क आता आपण नाही जाणार तिथे. खतरनाक वाटेल आपण देवमुलाच्या डायरेक्ट आपण कातळझाडा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला आलो आहे. वारं वाटते. फायनली मित्रांनो आपण आलो या गुहामध्ये. बघू शकता या इथं गुहा या साईडला. खूप स्लिपरी आहे इथं. आपण बसून हा व्ह्यू बघा, या व्ह्यू आहे नंबर. तर मित्रांनो, इथून ही वाट आहे, तिथं आतमध्ये गुहासारखं आहे, पण ते जाणं थोडं रिस्की वाटतंय. कारण कसं आहे, इथे दगड आहेत, ते खूप स्लिपरी आहे, त्या कारणाने थोडं रिस्की वाटतं तिथं जाणं. पण या साईडून व्ह्यू बघा तुम्ही वरचा, क्लास. अरे भावा, सावकाश लागला का मित्रांनो. जर तुम्ही या गुहामध्ये येत असाल ते जरा जपून, कारण खूप स्लिपरी आहे आणि तुम्ही जर पायी ठेवला तर तोंडावर पडू शकता. त्या कारणाने जर जरा येत असाल तर जपून या. आणि माझ्या मागे व्ह्यू बघा. खतरनाक असा व्ह्यू आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. बाकी जर त्या मित्रांना कातळझाडा वॉटरफॉल यायचं असेल या सीझनमध्ये तर त्यांना खूप मदत होईल. आणि शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला खूप जोरदार ओरडावं लागतंय कारण माझा आवाज तुमच्याकडे पोहोचतो तेही माहीत नाही. तर शेवटचं म्हणजे मित्रांनो, भेटू असल्यास कुठल्या तरी भन्नाटाच्या ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.